नमस्कार, जय हिंद. मी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सायबर पोलीस स्टेशन पालघर. फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर स्क्रोल करताना अचानक तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एखाद्या मोठ्या उद्योगपतींचा किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा व्हिडिओ दिसतो का, जो तुम्हाला सांगतोय की येथे पैसे गुंतवा आणि रोज लाखो रुपये कमवा. तर सावधान, तुम्ही मोठ्या सायबर फसवणुकीचे बळी ठरू शकता. नुकतीच पालघर जिल्ह्यातील घोलोड पोलीस स्टेशन हद्दीत एक केस घडली, जिथे फेसबुकवरील एका खोट्या व्हिडिओला बळी पडून एका 70 वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याने तब्बल 48,32,000 रुपये गमावले. सुरुवातीला कमी पैशाचे आमिष दाखवून नंतर कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या इंटरनॅशनल नंबर्सवरून व्हॉट्सअपवर कॉल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. पण जसे तक्रारदार घोलोड पोलीस ठाण्यात आले, त्यावेळी घोलोड पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार किनी यांनी तक्रारदार यांची तक्रार तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर व सायबर क्राईम पोर्टलवर नोंदवली. आरोपी त्यांनी फिर्यादी यांना ज्या बँकमध्ये रक्कम पाठवण्यास सांगितले होते, त्या सर्व संबंधित बँक नोडल अधिकारी यांना आम्ही सदर रक्कम तात्काळ होल्ड करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने सदर कार्यवाही करून एकूण 38,21,974 रुपये अशी एकूण गेलेल्या रकमेच्या 80% रक्कम यशस्वीरित्या होल्ड करण्यात आलेली आहे. सदर घटनेबाबत घोलोड पोलीस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरड हे करीत आहेत. माझं सर्व जनतेला आव्हान आहे की कोणत्याही खोट्या आमिषांना बळी पडू नका. अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबर्सवर येणाऱ्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सअप किंवा SMS वर आलेली APK फाईल डाउनलोड करू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, UPI पिन, ATM पिन, CVV कोड कोणालाही शेअर करू नका. बँक KYC अपडेट करण्यासाठी आलेल्या फोन किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका. तसेच KYC फक्त बँकेच्या अधिकृत शाखेत किंवा अधिकृत ऍपद्वारेच करा. आणि जर तुमची फसवणूक झाली तर वेळ न घालवता तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन्स क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. तसेच आपल्या जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.